कशाचा जिहाद पाहायला मिळाला, तर तो IT सेक्टर मधला IT जिहाद पाहायला मिळाला. IT जिहाद म्हणजे काय की तिथं असणाऱ्या उच्च विद्या विभूषित म्हणजे आपण म्हणतो हायली क्वालिफाईड मुली ज्या खुर्चीवर बसतात, तिथं कॉम्प्युटरवरती काम करतात, त्या मुलींना तिथं काही जिहादी लोक आले, तिथं आजूबाजूला काम करायला लागले, त्यांच्या बरोबर काम करायला लागले. आणि आपल्याला त्यांना वाटतं, फार उच्च शिक्षित असतं त्याला वाटतं की हे सगळं खोटं असतं. सागरबेग बोलतो ते खोटं आहे, संग्राम जगताप बोलतो ते खोटं आहे, हे सगळं खोटं आहे असं सांगितलं जातं. आणि त्यांना सांगितलं जातं की बघा आम्ही सुद्धा काही असं पाळत नाही, आमच्यात काहीच नाही, आपण सगळे एक विचाराचे आहोत, भारतातले आहोत असं सांगितलं जातं. आणि हळूहळू मग त्या मुली एकत्र त्याच्यावर फिरणं उठणं बसणं सुरू होऊन जातं. पण ज्या वेळेला त्या मुलींना लक्षात आलं, त्यांनी कदाचित सागर भैया तुमचं भाषण ऐकलं असेल, केरला स्टोरी चित्रपट पाहिला असेल आणि त्यांना लक्षात आलं असेल की आपल्या बरोबर जे होतंय ते हेच घडतंय. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो जवळपास 9 मुली समोर आल्या आणि त्यांनी सगळ्या त्या जिहाद्यांच्या विरोधामध्ये केसेस दाखल केल्या. आणि ते प्रकरण फक्त नाशिक जिल्ह्यात थांबलं नाही, तर छत्रपती संभाजीनगर पर्यंत त्या माजी खासदाराच्या इथपर्यंत आलं. पण आता ते पुढच्या वेळेला त्या माजी खासदार इथपर्यंत येणार नाही, तर पुढच्या वेळेला सागर भैया त्याचा कोथळा आपल्याला बाहेर काढावा लागणार, तोपर्यंत लोक थांबणार नाही. कारण बळ कुठून मिळतं, तर त्या बोगड्यापासून मिळतं. आपल्याला आता पुढच्या वेळेला कोथळा आपल्याला बाहेर काढावा लागणार.